श्री गुरुदेव दत्त. आनंदमानंदकर प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधरूपम योगींद्रमीड्यम भवरोगवैद्यम श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. श्री देवादिनारायण देवस्थान परुळे या अखिल विश्वातील अत्यंत दुर्मिळ अशा सूर्यमंदिरांपैकी एक, परमरमणीय, विलोभनीय आणि पुण्यपावन भूमीत गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या कविवर्य श्री मोरोपंतकृत वाङ्मय अभ्यासक संमेलनात उपस्थित सर्व ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, वाङ्मयप्रेमी अभ्यासकांच्या चरणी आज सर्वप्रथम नतमस्तक होतो. गेल्या 3 वर्षांपासून या संमेलनाच्या माध्यमातून काळाच्या ओघामध्ये मागे पडलेल्या पंत साहित्याचा प्रचार प्रसार सर्वदूर व्हावा आणि अभिजात मराठी भाषेचं हे आगळं वेगळं आणि देखणं दालन सर्वांसाठी खुलं व्हावं, याकरता आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत. यंदाच्या संमेलनात आजच्या 3ऱ्या दिवशी मला आपणा सर्वांसमोर काही विषय मांडण्याची संधी या संमेलनाच्या आयोजकांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांच्या चरणी देखील विनम्रपणानं नतमस्तक होतो आणि मला दिलेला विषय यथामती मांडण्याचा प्रयत्न करतो. मी आज आपल्यासमोर कविवर्य श्री मोरोपंतकृत गुरुस्तुती या विषयावर काही बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कविवर्य श्री मोरोपंतांचं काव्य, मोरोपंतांचं साहित्य, मोरोपंतांच्या रचना, मोरोपंतांची प्रतिभा, मोरोपंतांची भाषाशैली आणि एकंदरीतच मोरोपंतकृत वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपल्या असं लक्षात येईल की पंतांनी आपल्या भारतीय संस्कृतीला ललांभूत असणारे रामायण, महाभारत, श्रीमद भागवतादी ग्रंथ यांचं परिशीलन तर केलं, पण त्याचबरोबर आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मात ज्या ज्या देवदेवता आणि श्रद्धास्थानं आहेत त्या सर्वांची स्तवनं दसली. भारतीय संस्कृतीत गुरुशिष्य परंपरेला एक आगळं वेगळं स्थान आहे. नव्हे, ती तुमच्या आमच्या संस्कृतीची एक महत्त्वाची ओळख आहे. प्रत्यक्ष गुरवस्तुत्याः परोक्षे मित्रबांधवाः कर्मांते दासभृत्याश्च नैव पुत्र कलत्रयोः असं शास्त्र सांगतं. स्तुती करण्याची काही बंधनं शास्त्रानं तुम्हाला घालून दिली आहेत. यात प्रत्यक्ष गुणाची स्तुती करावी, परोक्ष गुणाची स्तुती करावी, कुणाची स्तुती करावी, कुणाची स्तुती करू नये, या बाबतीत काही मानदंड आपल्या भारतीय शास्त्र परंपरेनं घालून दिलेत. त्यात असं सांगितलं आहे, प्रत्यक्ष गुरवस्तुत्याः. श्री गुरूंची स्तुती करत असताना ती प्रत्यक्ष ते समोर असताना अवश्य करावी. आपल्या सद्गुरूंची स्तुती प्रत्यक्ष करावी. आपले कोणी मित्रबांधव असतील, त्यांची स्तुती करावीशीच वाटली तर ती प्रत्यक्ष त्यांच्या समोर करू नये.
परोक्षे मित्र बांधवा, त्यांची स्तुती त्यांच्या माघारी करावी. कर्मांते दासभृत्याश्च, आपल्याकडे कोणी काम आपलं करणारा नोकर असेल तर त्या नोकराची स्तुती, त्यानं एखादं जर काम व्यवस्थित केलं तर ती देखील करण्याची परवानगी शास्त्र देतं. पण शेवटी एक गोष्ट अधोरेखित करतं, नैव पुत्र कलत्रयोः, आपल्या मुलाची स्तुती करू नये. आणि कलत्र म्हणजे आपल्या बायकोची स्तुती करू नये. आपल्या पुत्राची स्तुती जर आपण केली तर त्यात आत्मा वै पुत्र नामासीत या न्यायानं आत्मस्तुती केल्याचा दोष येतो. आणि कलत्र म्हणजे आपली अर्धांगिनी, जिला आपण अर्धांगिनी म्हणतो, तिची आपण स्तुती करणं म्हणजे ती देखील एक प्रकारे आपली आत्मस्तुती केल्यासारखीच आहे. आत्मश्लाघ्यतेला आणि आत्मस्तुतीला आपल्या शास्त्रानं स्थान दिलेलं नाही. मात्र या श्लोकात शास्त्रकार गुरुस्तुतीला प्राधान्य देतात, प्रत्यक्ष गुरवस्तुत्याः. आणि आपण जर इतिहास पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की आत्तापर्यंत जे जे कोणी संत झाले, जे जे कोणी कवी झाले, जे जे कोणी साहित्यिक झाले, त्यांनी गुरुस्तुती हा विषय प्रामुख्यानं प्राधान्यानं त्यांच्या साहित्यात चर्चिलेला आहे. संत साहित्याचा आपण जर मागोवा घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी आपले श्रीगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज यांची स्तुती माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी केलेली आपल्याला वाचायला मिळेल. त्याचबरोबर संतश्रेष्ठ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या एकनाथी भागवतात देखील आपल्याला गुरुस्तुती किंवा गुरुवर्णनाचा बराचसा भाग वाचायला मिळतो. ज्ञानेश्वर महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज असतील, या सर्वांच्याच काव्यात गुरुस्तुतीला आढळ असं स्थान आहे. समर्थ तर सद्गुरु स्तवनाच्या समासाची सुरुवातच आता सद्गुरु वर्णवेना जेथ माया स्पर्शो शकेना ते स्वरूप मजा ज्ञाना केवी कळे, म्हणून सद्गुरूंना अवर्णनीय आणि अनिर्वचनीय ठरवतात. वास्तविक खरोखर गुरुतत्वाची किंवा सद्गुरूंची स्तुती करता येते का, हा खरं म्हणजे चर्चेचा विषय आहे. वेदांत शास्त्रात ज्या काही गोष्टी अनिर्वचनीय सांगितल्यात ना, त्यात गुरु किंवा सद्गुरू हे देखील आहेत. वेदांत शास्त्रात अशी धारणा आहे की काही गोष्टींचं वर्णन आपण वाचेनं वाणीनं करू शकत नाही. म्हणूनच कदाचित तुकोबरायांनी असं म्हटलं असेल, काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. काही गोष्टी वाचेच्या पलीकडे असतात, मनाच्याही पलीकडे असतात. त्यात सर्वप्रथम चिंतन किंवा विचार करायचा जर ठरवला तर तो परब्रह्माचा येतो. परब्रह्म ही संज्ञा, परब्रह्म ही वस्तू तशी पाहता अनिर्वचनीय आहे, जिचं वर्णन करता येत नाही. का करता येत नाही?
तर असं म्हणतात की ती अवांग मनस गोचर आहे, तिथपर्यंत शब्द पोचू शकत नाहीत, म्हणून परब्रह्माला अनिर्वचनीय मानलंय. जसं परब्रह्म किंवा परमात्म्याला अनिर्वचनीय मानलंय, तसं मायेला देखील अनिर्वचनीय मानलंय. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी महद्भूता अनिर्वचनीय रूपा असं तिचं वर्णन केलंय. का तर ती सरसद विलक्षण आहे, त्यामुळं मायेचं देखील वर्णन करता येत नाही, तिचं फक्त अनुमान करता येतं, असं आचार्यांचं मत आहे. वेदांत असं सांगतो की त्रिपुटी ही देखील अनिर्वचनीय आहे, कारण त्रिपुटीचा परिभाव, त्रिपुटीचं पर्यावसान हे ऐक्यात होतं, तीन गोष्टी वेगळ्या राहत नाहीत, म्हणून त्रिपुटी देखील अनिर्वचनीय आहे. चौथी महत्वाची जी संज्ञा भक्ती नावाची, ती भक्ती देखील देवर्षी नारदांनी अनिर्वचनीय ठरवली आहे. अनिर्वचनीयम भक्ती स्वरूपम. का? कारण भक्ती ही प्रतिक्षण वर्धमान असते, असं देवर्षी नारदांचं मत आहे. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची जी संज्ञा आहे ती आहे सद्गुरू, ती आहे संत, ती आहे श्रीगुरु, ज्यांचं वर्णन करता येत नाही. का? अहो, वर्णन तर करता येतं. ते काय अवांग मनस गोचर आहेत का? नाही. ते काय सरसद विलक्षण आहेत का? असं देखील नाही. ते काय प्रतिक्षण वर्धमान आहेत का? तसं देखील नाही. पण मग त्यांना अनिर्वचनीय का मानलं जातं? तर त्याचं कारण कदाचित असं असावं, जे समर्थांनी लिहून ठेवलंय. आता सद्गुरू वर्णवेना. गुरूंचं, श्रीगुरूंचं किंवा सद्गुरूंचं वर्णन शब्दांनी करता येत नाही. का करता येत नाही? कारण ते कितीही केलं तरी आपण केलं असं वाटत नाही. जेथ माया स्पर्शो शकेना. का? कारण सद्गुरु तत्व किंवा गुरुतत्व याचा आपण जेव्हा विचार करतो, एकम नित्यम विमलम अचलम असं जेव्हा आपण त्याला म्हणतो, तेव्हा तिथपर्यंत माया पोचतच नाही. आणि त्यामुळं सद्गुरूंचं स्वरूप, सद्गुरूंचे गुण, सद्गुरूंचं कर्तृत्व कितीही वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते गुणवर्णन थांबत नाही. पुष्पदंत नावाचा कवी त्याच्या महिम्न स्तोत्रात असं लिहितो, असितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखणी पत्रमूर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईशपारं न याति. भगवान भोलेनाथ महादेवांचं वर्णन करणारा पुष्पदंत असं म्हणतो की सर्व पर्वतांची आम्ही भुकटी केली, त्याचं काजळ बनवलं, आणि ते काजळ कशामध्ये बनवलं? तर सिंधूच्या पात्रात म्हणजे समुद्रात बनवलं. आणि जेवढी काही वनस्पती, झाडं झुडपं आहेत त्या सर्वांची लेखणी केली. आणि प्रत्यक्ष भगवती शारदेला ती लिहायला जरी बसवलं तरी हे भगवान तुमचं गुणवर्णन, तुमच्या सर्व गुणांचं वर्णन परिपूर्णतेनं होणं अशक्य आहे. गुरूंच्याही बाबतीत तसंच आहे. मात्र मोरोपंतांनी त्यांच्या गुरुस्तुतीच्या माध्यमातून बहार केली हो. आणि या गुरुस्तुतीच्या विविध आर्यांमधून आपल्याला मोरोपंतांची गुरुनिष्ठा, मोरोपंतांची गुरुभक्ती आणि मोरोपंतांवरती असलेली त्यांच्या सद्गुरुनाथांची गुरुकृपा ही वाचायला मिळते,
चिंतन करायला मिळते आणि अभ्यासायला देखील मिळते. कविवर्य मोरोपंत त्यांच्या गुरुस्तुती या रचनेची सुरुवात करताना बघा, ही पहिली आर्य आहे. यात असं म्हणतात, श्री गुरु चरण स्मरण स्तवन नमन भद्र सर्वदा साचे, श्री गुरु गुण कीर्तन जे तेची तपज्ञान सर्व दासाचे. अत्यंत विनम्र भाव असलेले मोरोपंत इथे असं म्हणतायत की सद्गुरूंच्या चरणाचं स्मरण, सद्गुरूंच्या चरणाचं स्तवन म्हणजे स्तुती करणं, किंवा सद्गुरूंच्या चरणांचं नमन म्हणजे त्यांच्या पाया पडणं, हे भद्र आहे म्हणजे मंगलकारक आहे. आणि ते कसं आहे तर सर्वदा, नेहमी, सदा, सर्व काळ. आणि साचं म्हणजे सत्य आहे. श्री गुरु चरण स्मरण स्तवन नमन भद्र सर्वदा साचे. पुढे ते असं म्हणतात, श्री गुरु गुण कीर्तन जे तेचे तपज्ञान सर्व दासाचे. इथं मोठा छान श्लेष साधलाय. आत्ताच्या वर्णनाची आपण चर्चा करत होतो, ते वर्णन म्हणजेच सद्गुरुनाथांच्या गुणांचं संकीर्तन. या संकीर्तनामुळं काय होतं, किंवा हे संकीर्तन का करावं, किंवा हे संकीर्तन म्हणजे काय, तर पंत इथं असं म्हणतात की तेची तपज्ञान सर्व दासाचे. जो सद्गुरूंचा दास आहे, ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी असं म्हणतात की ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणो साधनास आन काही. मला व्रत माहिती नाही, जप माहिती नाही, तप माहिती नाही, ज्ञान माहिती नाही, हे काही माहिती नाही. तर मला काय माहिती आहे? ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणो साधनास आन काही. जेव्हा आपण दास्यभावानं सद्गुरूंच्या चरणी लीन होतो, नतमस्तक होतो, तेव्हा या बाकीच्या सर्व गोष्टी गौण ठरतात. आणि सद्गुरूंच्या गुणांचं संकीर्तन केल्यामुळं जे आपल्याला साध्य होतं तेच आपल्या करता तपाच्या किंवा ज्ञानाच्या बरोबरीचं असतं, असा अभिप्राय या आर्येतून आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरची जी आर्य आहे ती अत्यंत विलक्षण आहे. पुढच्या आर्येत पंत असं म्हणतात, श्री गुरूंच्या उच्चिष्टे किंवा श्री गुरुच्या उच्चिष्टे होय विमळ जेवी आशय ज्ञाने, तुटतो गुरुपदेशे जैसा तैसा न पाशय ज्ञाने. बघा, आपल्याकडे संत वाङ्मयामध्ये असं वचन आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. आपण जीव या अवस्थेला जेव्हा असतो तेव्हा सुरुवातीची जी पहिली आपली अवस्था आहे ती बद्धपणाची आहे. आपण बांधले गेलेलो असतो आणि हे जे बंधन आहे, ह्या बंधनातून मुक्त होता येतं. त्याकरता केवळ आणि केवळ सद्गुरु कृपाच आवश्यक असते. सद्गुरूंची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण कितीही ज्ञान मिळवलं तरी त्या ज्ञानातून आपला हा मायापाश, हा आशापाश तुटेलच असं नाही. म्हणूनच पंत इथं अधोरेखित करतात. ते म्हणतात, श्री गुरुच्या उच्चिष्टे होय विमळ जेवी आशय ज्ञाने. आपण गुरुकृपेशिवाय एखादी गोष्ट कितीही वाचली
तिचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचा जो आशय आहे, तिचा जो अर्थ आहे, तो आपल्याला समजणार नाही. तो विमल असा आशय, तो अपरिच्छिन्न असा आशय कधी आपल्याला कळतो, कधी आपल्याला समजतो, तर ज्यावेळी ती गोष्ट गुरुमुख होते. गुरुमुख होणं, गुरूंच्या मुखातून येणं, यासाठी मोठं छान इथं विशेषण वापरले, श्री गुरूंच्या उच्चिष्टे. त्यांच्या मुखातून आलेली गोष्ट, त्यांचं उच्चिष्ट झालेली गोष्ट, त्यांच्या मुखाचा स्पर्श झालेली गोष्ट किंवा जे ज्ञान, ते कसं आहे, ते विमल आहे. आणि त्या विमल ज्ञानामुळं काय होईल, त्या विमल अशा गुरुपदेशामुळं काय होईल, हा जो मायेचा पाश आहे, हा जो आशा पास आहे, हे जे बंधन आहे किंवा हे जे अज्ञान आहे, हे नाहीसं होईल. हा पाश तुटेल. तुटतो गुरुपदेशे जैसा, तैसा न पाश यज्ञाने. अन्यत्र कितीही कर्म करीत राहिलो, कितीही प्रकारचे यज्ञयाग करीत राहिलो, तर त्यांनी देखील हा पाश तुटणार नाही. भिद्यन्ते हृदय ग्रंथीम छिद्यन्ते सर्व संशयाः, असं शास्त्रवचन आहे. आणि ही स्थिती कधी प्राप्त होते, जेव्हा सद्गुरू आपल्याला महावाक्याचा उपदेश करतात असं म्हणतात. आणि हा महावाक्याचा जो उपदेश आहे, तोच गुरुपदेश. आणि तो एकदा का आपण ऐकला की आपलं अज्ञान समूळ नाहीसं होतं आणि आपला आशापाश, मायापाश तुटतो, बंधन तुटतं. आणि त्यानंतर आपण बद्ध राहत नाही, तर आपण मुक्त होतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. आपलं मूळ स्वरूप हे मुक्तच आहे, परंतु ते मुक्त स्वरूप, त्याची जाणीव करून देण्याकरता मुख्य जे काही कुणी कारणीभूत असतील, तर ते सद्गुरू आहेत. सद्गुरूंची कृपा आहे. आणि तोच आशय या गुरुस्तुतीतल्या दुसऱ्या आर्येमधून मोरोपंतांनी व्यक्त केला आहे. या पुढची जी तिसरी आर्य आहे, त्या आर्येमध्ये मोरोपंत असं लिहितात, गुरुने जीव शिवची बहु बरवी प्रगटूनी हातवटी केला, वृद्ध तरुण शांतनुने न पसरवूनी जेवी हात वटी केला. अत्यंत प्रदीर्घ असा श्लेष इथं देखील आपल्याला पाहायला मिळतो. बघा, यात मोरोपंत काय म्हणतात, इथे पहिल्या या आर्येचा जो अर्धा चरण आहे, त्यामध्ये हातवटी असा शब्द आहे. हातवटी हा शब्द इथे कौशल्य या अर्थानं वापरला आहे. गुरुने जीव शिवची बहुबरवी प्रगटून हातवटी केला. सद्गुरूंनी काय केलं, तर हा जीव, या जीवाचं जीवपण शिल्लक ठेवलं नाही, तर या जीवाला शिवतत्वाची ओळख करून दिली किंवा शिवस्वरूप बनवलं. आपले सर्वांचे लाडके असे नारदीय कीर्तनकार दासगणू महाराज त्यांच्या एका पदामध्ये असं म्हणतात, परब्रह्ममूर्ती सद्गुरू हाच एक जगती, हरुण जीवाचे जीवपण सारे शिवपद दे निज हाती. म्हणजे जीव हा जीव जरी असला, तो बद्ध जरी असला, तरी परब्रह्ममूर्ती असलेले किंवा ब्रह्ममूर्ती असलेले संत, परब्रह्ममूर्ती असलेले सद्गुरू काय करतात, तर जीवाचं जीवपण नष्ट करतात. हरुण जीवाचे जीवपण सारे शिवपद दे निज हाती, आणि हातामध्ये देतात. हातवटी केला म्हणजे अत्यंत सुलभ पद्धतीनं मोक्षापर्यंत आपल्याला घेऊन जातात. मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. सद्गुरूंनी कृपा कटाक्षानं आपल्याकडं नुसतं पाहिलं जरी, तर
जीवाचं जीवत्व नाहीसं होऊन त्याला त्याचं मूळ स्वरूपाचं ज्ञान होतं. आणि हीच बरवी हातवटी आहे, हीच खरी कृपा आहे. बहुबरवी प्रगटून हातवटी केला. प्रगटून म्हणजे स्वतः त्यांनी मूर्त स्वरूपामध्ये येऊन, परब्रह्ममूर्ती मूर्त स्वरूपामध्ये येऊन या पद्धतीनं जीवाला त्याचं मूळ स्वरूप, त्याच्या मूळ स्वरूपाची जाणीव करून दिली. तुकोबराय जसं म्हणतात ना, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. भगवंताला या जीवाची दया येते आणि भगवंतच सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर येतात आणि पढिये देवभाव देहभाव पुरवावी वासना, आणि तिथे आपण आपासी न्यावे. या न्यायानं जीव जीव राहत नाही, तर तो जीव शिव बनतो. आता मोरोपंत या आर्यमध्ये एक फार छान दृष्टांत देतात. तो दृष्टांत असा आहे, वृद्ध तरुण शांतनुने न पसरवूनी जेवी हात वटिकेला. इथे महाभारतातला एक दाखला मोरोपंतांनी दिलाय, मोठा गमतीदार दाखला आहे. यात त्यांनी शांतनू नावाच्या राजाचं आपल्याला स्मरण करून दिलंय. हा शांतनू नावाचा राजा, त्याच्याकडे असं काही कौशल्य होतं की तो ज्याला हात लावे, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवे, त्याचं वार्धक्य नाहीसं होईल आणि त्याला तारुण्य प्राप्त होत असे. आणि वृद्धपणा नाहीसा होऊन तारुण्य प्राप्त करण्यासाठीचे जे काही बाकीचे उपाय आहेत, असे बाकीचे कुठलेही उपाय न करता या शांतनूनं नुसता डोक्यावरती हात जरी ठेवला तरी तो वृद्ध राहत नसे, तो तरुण बने. अशा प्रकारची आख्यायिका महाभारताच्या आदी पर्वामध्ये आपल्याला वाचायला मिळते. बघा, इथे पंत असं लिहितात, वृद्ध तरुण शांतनूने न पसरवूनी जेवी हात वटिकेला. वटिका म्हणजे औषधाची गोळी. हल्ली अलीकडे बाजारात सुद्धा बऱ्याच अशा गोळ्या मिळतात औषधाच्या, ज्या गोळ्या खाल्ल्यानंतर असं म्हणतात की आपण वृद्ध नाही तर तरुण दिसतो, आपला चेहरा उजळलेला दिसतो, आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात, आपले केस काळे दिसू लागतात, ते पांढरे दिसत नाहीत. म्हणजे थोडक्यात काय तर ही जी बाह्य स्वरूपाची जी साधन आहे त्यातून वार्धक्य लपवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो आणि तरुण दिसण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. इथे एक फार छान रूपक या अर्थानं पंतांनी साधलंय असं मला वाटतं. कदाचित जीवाचं जे जीवपण आहे तेच खरं वार्धक्य आहे. कारण अनेक जन्मांमध्ये 84 लक्ष योनींचा फेरा फिरत 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 हा जीव शिवस्वरूपापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो, पण तिथपर्यंत पोहोचत नाही. हा जुनाट खेळ तो खेळत येतो, तो वृद्ध झालेला असतो, परंतु त्याला नवचैतन्य देतात ते सद्गुरू. ते डोक्यावरती कृपा हस्त ठेवतात, लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. जसं तुकोबरायांनी सांगितलं त्या पद्धतीनं सद्गुरूंचा कृपा हस्त आपल्या मस्तकावरती जर ठेवला त्यांनी, तर आपलं हे अनेक जन्मोजन्मीचं जे कर्मदारिद्र्य, जे वार्धक्य आहे ते नाहीसं होतं आणि नवचैतन्य आम्हाला प्राप्त होतं, शिवतत्वाची ओळख होते आणि आपलं खरं स्वरूप काय ते आपल्याला कळतं. ते स्वरूप अधोरेखित करण्यासाठी अत्यंत सुंदर असं वार्धक्याचं आणि तारुण्याचं रूपक या राजा शांतनूची आख्यायिका आणि सद्गुरूंची हातोटी, सद्गुरूंचं प्रगट होणं, सद्गुरूंचं मूर्त स्वरूप घेणं, या सर्वांचाच इथे परामर्श मोरोपंतांनी घेतलाय. या तिसऱ्या आर्यमध्ये आपल्याला तो उत्तमरित्या घेतलेला पाहायला मिळेल. त्यानंतर जी पुढची आर्य आहे ती अत्यंत अर्थप्रद
आणि खूपच सुंदर आर्य आहे. यात पंत असं म्हणतात, गुरुराज जनक जननी बंधू सुहृन्मित्र सोयरे स्वजन. सद्गुरूंची भूमिका तुमच्या आमच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे ती अधोरेखित करताना पंतांनी सद्गुरूंना सर्व प्रकारची पदं बहाल केली आहेत. ते म्हणतात, गुरुराज जनक जननी. सद्गुरुनाथ किंवा आपले जे कोणी गुरु आहेत ते कोण आहेत? तर तेच आपले माता पिता आहेत. जनक म्हणजे वडील, जननी म्हणजे आई, बंधू म्हणजे भाऊ, सुहृन्मित्र म्हणजे आपले सखे, सोयरे म्हणजे आपले इष्ट आणि स्वजन म्हणजे आपल्या आजूबाजूचे जे आपल्याला आपले वाटतात असे. हे सर्व काही माझे सद्गुरूच आहेत किंवा माझे सद्गुरूच या सर्व भूमिका निभावतात. आणि भजन श्री गुरुचे ते अत्यंत सुंदर असं बोधवाक्यच कदाचित ठरावं असं हे दुसरं चरण आहे. भजन श्री गुरुचे ते गंगा वाराणसी गया व्रजन. म्हणजे गंगेचं स्नान करणं, वाराणसी म्हणजे काशीला जाणं, गयेला जाणं आणि तिथे गयेला जाऊन असं म्हणतात की पिंड प्रदान करतात. तिथे त्या विधीला गयाव्रजन असं म्हणतात. तर केवळ आपल्या श्रीगुरूंचं गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन आणि भजन केलं, भक्ती केली, त्यांची सेवा केली तर ह्या सर्व गोष्टींचं जे पुण्य आहे, या सर्व गोष्टींमधून मिळणारं जे समाधान आहे, ते समाधान आपल्याला केवळ आपल्या सद्गुरूंच्या भजनाने, आपल्या सद्गुरूंच्या भज या नाम भक्ती, सद्गुरूंच्या भक्तीने मिळेल अशी खात्री मोरोपंतांना वाटते. म्हणून ते म्हणतात, भजन श्री गुरुचे ते गंगा वाराणसी गया व्रजन. त्यासाठी वेगळी तीर्थ, वेगळी क्षेत्र धुंडाळायची गरज नाही. तर इथे शिवदिन केसरींचं एक पद मला आठवतंय की गुरुचरणाची माती तेची माझी भागीरथी असं ते म्हणतात. माझी देवपूजा चरण तुझे गुरुराजा. तर त्यात त्यांनी हाच उल्लेख केला आहे, गंगा वाराणसी गया व्रजन. म्हणजे सद्गुरूंच्या चरणामध्ये सर्व तीर्थ आहेत. तीर्थी कुर्वंती तीर्थानी असं बोधवाक्य आपण पुराणांतर्गत वाचतो. अगदी त्याच अर्थाची किंवा त्याच आशयाची ही आर्या किंवा आर्येचा हा चरण भजन श्री गुरुचे ते गंगा वाराणसी गया व्रजन अशा पद्धतीनं इथे आपल्याला दिलेलं पाहायला मिळेल. यानंतर पुढची जी आर्या आहे त्या 5व्या आर्येमध्ये मोरोपंत असं लिहितात, संसारात श्री गुरु परमहित न अन्य सोयरा जीव. शिष्याते मधुप करी आपण सुरसाढ्य होय राजीव. म्हणजे ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही जन्म घेतो, त्या संसाराचं ओझं आयुष्यभर वागवतो आणि ज्या संसारातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो, त्या संसारात अन्य सगळे सखे सोयरे, बायका, मुलं, नोकर चाकर, इष्टमित्र, गणगोत हे सर्वजण जरी आपल्याला आपलेसे वाटत असले, आपली सोय जाणणारे वाटत असले, तरीसुद्धा आपलं खरं हित, आपलं परमहित कोण जाणतं? तर पंत म्हणतात, संसारात श्रीगुरु परमहित न अन्य सोयरा जीव. आपल्या जीवाला, आपल्या
जीवाचं जीवत्व नाहीसं करून शिवपद प्राप्त करून देणारे जे कोणी श्री गुरु आहेत तेच आपलं परमहित जाणतात. अन्य जे सोयरे आहेत, अन्य जे कोणी आहेत ते सगळे खरं म्हणजे जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती असं समर्थ जसं म्हणतात करुणाष्टकात, त्या पद्धतीचं स्वजन गवस लाजो त्याच पासी नसे तो, कठीण समय येता कोण कामास येतो असं कोणीतरी कवी म्हणून गेलं. अगदी तसंच होतं. अन्य सगळे सोयरे, अन्य सगळे स्वजन हे आपण जोपर्यंत सुखात असतो तोपर्यंत आपल्यासोबत असतात, परंतु दुःखाचा प्रसंग आला, आपल्यावरती संकट आलं, तेव्हा मात्र हे सगळे आपल्याला सोडून जातात. सद्गुरू मात्र तसं करत नाहीत, तर ते आपल्याला आपली खरी ओळख पटवून देतात, आपल्याला खरं सुख नेमकं कुठं आहे ते सांगतात आणि हेच खरं परमहित आहे. आणि पुढे जाऊन पंत इथे असं म्हणतात, शिष्या ते मधुपकरी आपण सुरसाढ्य होय राजीव. बघा, सद्गुरूंच्या चरणांना चरण कमल अशी म्हणण्याची पद्धत आहे. तर इथे तो अर्थ कदाचित साधला असावा. मी या बाबतीत असं म्हणेन, शिष्या ते मधुपकरी म्हणजे शिष्य या चरणकमलांमधला मकरंद घेणारा, मधुप म्हणजे जो कोणी भुंगा आहे किंवा मधु वेचणारी जो कोणी मधुकर आहे त्या पद्धतीचा इथे अर्थ त्यांनी दिलाय. शिष्या ते मधुपकरी आणि स्वतः कोण म्हणतात तर आपण सुरसाढ्य म्हणजे रसांनी ओतप्रोत भरलेले. कुठल्या रसाने तर भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले किंवा कृपेच्या रसाने ओतप्रोत भरलेले असे सद्गुरू शिष्या ते मधुपकरी. शिष्याला काय करतात? तृप्त करतात. शिष्याला अतृप्त ठेवत नाहीत. जो संतृप्त असलेला, जो संतप्त असलेला शिष्य आहे त्याला संतृप्त करतात, तृप्त करतात आणि मुक्त करतात. या पद्धतीची विलक्षण अशी आर्या इथं आपल्याला ही वाचायला मिळते. त्यानंतर पुढे पंत असं लिहितात, सर्वस्व श्री गुरुला अर्पुनी उत्तीर्ण शिष्य होय न ते, कृत्य स्मरुणी वाहावे परिचरणी देह जेवी तोय न ते. आपल्याला बघा, प्रत्येक आर्येच्या शेवटी इथे श्लेष साधलेला पाहायला मिळेल. इथे मला ज्ञानेश्वरीतली ओवी वारंवार आठवतीये. पंत म्हणतायत, सर्वस्व श्री गुरुला अर्पुणी उत्तीर्ण शिष्य होय न ते. श्री गुरुला आपण आपलं सर्वस्व अर्पण करावं. त्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये असं वर्णन आलंय की तद्विद्य परिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. या श्लोकाच्या खाली आलेल्या ओव्यांमध्ये एक ओवी अशी आहे, तनु मने जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सगळ, ते ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. सद्गुरूंना शरण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सद्गुरूंना सर्वस्व अर्पण करायचं. सद्गुरूंच्या ठिकाणी ममत्वभाव, आपल्या ठिकाणी आपली देहबुद्धी थोडी सुद्धा शिल्लक राहता कामा नये. या भावनेनं सद्गुरूंना शरण जायचं आणि या भावनेनं जे तनानं, मनानं आणि जीवानं त्यांच्या चरणी लागतात त्यांना ते ज्ञान देतात, त्यांना ते शिवत्व बहाल करतात, त्यांचं ते परमहित बरोबर साध्य करून देतात.
म्हणूनच सर्वस्व श्री गुरुला अर्पुनी उत्तीर्ण शिष्य होय न ते. पण असं सर्वस्व जरी अर्पण केलं तरी सद्गुरूंची कृपा एवढी मोठी आहे की त्यांची उपकृती आपण करू शकत नाही, आपण त्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही, ते उपकार आपण फेडू शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. अर्पुनी उत्तीर्ण शिष्य होय न ते, की आपण श्रीगुरूंना आपलं सर्वस्व जरी अर्पण केलं तरी सुद्धा श्रीगुरूंच्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही, उत्तीर्ण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाहीत? आणि त्याचं कारण असं आहे की सद्गुरू आपल्याला त्यांचं स्वतःचं पद देतात. त्यांचं स्वतःचं पद देतात म्हणजे काय करतात? कृपा कटाक्षे न्याहाळले आपुले पदी बैसविले, असं वर्णन आहे. म्हणजे कृपा कटाक्षानं न्याहाळतात तर न्याहाळतात, पण आपलं स्वतःचं पद कोणी दुसऱ्याला देत नाही. पण सद्गुरू काय करतात? शिष्याला देखील गुरु करतात. शिष्याला स्वतःचं पद देतात. तो शिष्य राहत नाही, तो नंतर कुणाचा तरी मार्गदर्शक ठरतो, कुणाचा तरी गुरु बनतो. म्हणजे तो शिष्य राहत नाही, तर तो गुरुच बनतो. तर हे जे काही देणं आहे, जे त्रैलोक्य नाही दान, ते करीती संत सज्जन तयाचे महिमान, काय म्हणून वर्णावे, असं समर्थ दासबोधात लिहितात ना. अगदी त्याच पद्धतीनं की श्रीगुरूंचं जे कैवल्याचं देणं ते आपल्याला देतात, त्यातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि उत्तीर्ण होऊ शकत नाही हेच कृत्य लक्षात ठेवून सद्गुरूंनी आपल्याकरता केलेलं कार्य लक्षात घेऊन कृत्य स्मरुनी, हे सद्गुरूंचं कृत्य ध्यानी ठेवून, हे त्यांचं कार्य ध्यानी ठेवून वाहावे परिचरणी देह जेवी तोय नते. तोय म्हणजे पाणी. वाहावे परिचरणी देह जेवी तोय नते, म्हणजे आपण पायावरती सद्गुरूंच्या नेहमी त्यांची पाद्यपूजा करताना पाणी घालतोच, त्यात काही विशेष नाही. परंतु सद्गुरूंच्या चरणी आपला देह वाहावा. देह बळी देवोनी साधिले म्या साधन, तेने समाधान मन जोडले ओ माये, असं ज्ञानेश्वर महाराज देखील त्यांच्या एका अभंगात म्हणतात ना. अगदी त्या पद्धतीनं. किंवा तनुमनी जीवे, जीव किंवा तनु हा जो शब्द आहे तो सुद्धा देह या अर्थानंच इथे आहे. तर वाहावे परिचरणी देह जेवी तोय नते. तर अत्यंत विनम्र भावानं नतमस्तक होऊन सद्गुरूंच्या चरणी आपण आपला देह समर्पण करावा. या पद्धतीची ही आर्या, असा अर्थ सांगणारी ही आर्या आपल्याला या गुरुस्तुतीमध्ये वाचायला मिळते. यानंतर पुढच्या आर्येमध्ये मोरोपंत असं म्हणतात, मुख्य प्रसाद गुरुचा होता, हरीचाही बहुत बा होतो, इच्छावे कृत्य करीन मी, प्रथम मजची दहात बा होतो. मोठी गंमत केली यात मोरोपंतांनी तुलनात्मक दृष्ट्या ईशकृपा आणि गुरुकृपा यांचा परस्पर संबंध दाखवलाय. बघा, आपल्या वेदांतामध्ये असं सांगितलंय की सर्वप्रथम आत्मकृपा व्हावी. म्हणजे काय व्हावं? तर आपल्यालाच असं वाटावं की आपला उद्धार झाला पाहिजे, काही मी उद्धार पावेन, ही स्थिती व्हावी. आपल्याला कधीतरी असं वाटावं की अत्यंत दुर्लभ असा मनुष्य देह मला मिळालाय आणि यातून माझा आता काहीतरी उद्धार व्हावा, असं आपल्याला वाटणं, या नाव आत्मकृपा. आत्मकृपा कधी होते? तर शास्त्रांचं जर परिशीलन केलं तर आत्मकृपा होते. त्यासाठी शास्त्रकृपा देखील व्हावी लागते. त्या शास्त्रांचं परिशीलन कशातून केलं जातं? तर विविध ग्रंथ असतात, साधू संतांनी लिहून ठेवलेले काही ग्रंथ असतात, काही पौराणिक ग्रंथ असतात, काही प्रस्थानतईचे ज्यामध्ये वेदांत सांगितलं आहे असे काही ग्रंथ असतात. ती ग्रंथकृपा महत्त्वाची.
आत्मकृपेसाठी शास्त्रकृपा, शास्त्रकृपेसाठी ग्रंथकृपा, आणि ग्रंथकृपेतून मग ग्रंथ एकदा का आपल्याला भेटले की ग्रंथकृपेनंतर संत आपोआप भेटतात, त्याला संत कृपा असं म्हणतात. आणि संत कृपेनंतर संत किंवा सद्गुरू कृपा ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर भगवंताला कृपा करावीच लागते. आणि हाच आशय इथे मोरोपंतांनी दिला आहे. बऱ्याच वेळा तुलनात्मक दृष्ट्या गुरु श्रेष्ठ आहे की देव श्रेष्ठ आहे अशा पद्धतीची चर्चा केली जाते. या चर्चेला इथे पूर्णविराम मिळतो. इथे स्पष्ट लिहितात मोरोपंत, ते म्हणतात मुख्य प्रसाद गुरुचा. मुख्य जी कृपा आहे ती कुणाची आहे? सद्गुरूंची आहे. जोपर्यंत गुरुकृपा होत नाही तोपर्यंत देवसुद्धा कृपा करत नाही. त्यामुळं जीवावरती सगळ्यात आधी कृपा कुणाची होणं गरजेची आहे? तर गुरूंची. कारण प्राधान्य गुरुकृपेला आहे. मुख्य प्रसाद गुरुचा होता. जर सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूंचा जर कृपा प्रसाद मिळाला तरी अरे माणसा किंवा अरे बाबा, हरीचाही बहुत होतो. म्हणजे गुरूंचा मुख्य प्रसाद एकदा का मिळाला की हरीचा प्रसाद मिळायला काही वेळ लागत नाही किंवा हरीची कृपा व्हायला वेळ लागत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये एक ओवी अशी लिहिली आहे माऊलींनी आपल्या सद्गुरूंच्या बाबतीमध्ये किंवा सद्गुरूंच्या स्तवनाच्या बाबतीमध्ये, जाणते नि गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणजे काय की मुळाला पाणी घातलं की आपोआप जसं खोड, फांद्या, पानं, फळं, फुलं या सगळ्यांना जातं, तसं माणसानं हे जाणून किंवा जाणतेपणानं सद्गुरूंची सेवा करावी, गुरु भजिजे, गुरूंची भक्ती करावी. तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणजे बाकी काहीही न करता केवळ सद्गुरूंची सेवा केली आणि सद्गुरूंचा जर कृपाप्रसाद मिळवला तर मग हरिप्रसाद किंवा ईशप्रसाद किंवा भगवंताचा प्रसाद मिळायचा बाकी राहत नाही. गुरुचरित्रामध्ये एक अशी कथा आलेली आहे की संदीपक नावाचा एक वेदधर्म मुनींचा जो शिष्य आहे तो त्यांना वाराणसीला घेऊन जातो आणि त्यांचं काही कर्म प्रारब्ध भोगायचं म्हणून त्यांना काही आजार होतात आणि त्या आजारपणामध्ये तो त्यांची सेवा करतो. आणि ही सेवा करत असताना अत्यंत ते त्यांच्या शिष्याला, त्या संदीपकाला त्याला छळतात, त्याला त्रास देतात. परंतु तो आपल्या सद्गुरूंची सेवा एकनिष्ठेनं अशी करतो की त्याच्यावरती काशी विश्वनाथ भगवान स्वतः प्रसन्न होतात. केवळ ते एकटे प्रसन्न होत नाहीत, तर ते ब्रह्मदेव, भगवान महाविष्णू या सगळ्यांना घेऊन येतात आणि ते म्हणतात की वरमरुही, तू काहीतरी आम्हाला वर माग. तेव्हा तो म्हणतो मला परवानगी नाही तुम्हाला काही मागायची. ते म्हणतात का? तर तो म्हणतो की माझ्या गुरु महाराजांनी सांगितले की कुणालाही काही मागायचं नाही. अरे म्हणतात आम्ही इतके वर्षापासून जे तप करणारे ऋषी मुनी योगी तपस्वी आहेत त्यांच्या ध्यानात सुद्धा जात नाहीत, तुझ्या समोर प्रत्यक्ष उभे आहेत, तू आम्हाला काहीतरी माग. तर तो संदीपक असं म्हणतो की थांबा मी माझ्या गुरु महाराजांना विचारून येतो. ते म्हणतात तुझ्या गुरु महाराजांना तू एवढा का घाबरतोस? तर तिथे संदीपकानं उत्तर दिलंय, गुरु पिता गुरु माता गुरुरेव परम शिवाहा शिवरुष्टे गुरुस्त्राता गुरुरुष्टे न कश्चन. गुरुच माझी आई आहे, गुरुच माझे वडील आहेत आणि सद्गुरुच माझ्यासाठी परम शिवाहा. काशी विश्वनाथ भगवान असतील, भगवान भोलेनाथ महादेव असतील, त्यांच्याही पुढे, त्या त्रैलोक्याधिपतीच्याही पुढे जाऊन माझे सद्गुरूच माझे परम शिव आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही जर माझ्यावर रागवलात तर मला सद्गुरूंकडे जाता येईल, त्यांच्या पदरात लपता येईल. पण सद्गुरू महाराजच माझ्यावरती जर रुसले, रागावले, त्यांना जर माझं वर्तन आवडलं नाही तर
मग मी कुणाच्या मागे लपू? ते जर माझ्यावरती रागावले तर गुरु रुष्टे न कष्टेन, मग मला त्राता, मला सोडवणारा कोण आहे? तर मला सोडवणारा कुणी नाही. तर हे गुरुकृपेचं महत्त्व आहे. म्हणूनच इथे मुख्य प्रसाद गुरुचा अशा अर्थानं मोरोपंतांनी सांगितलंय. आणि त्यात पुढे ते असं म्हणतात, इच्छावे कृत्य करीन मी प्रथम, मजची दहात बाहोतो. त्यात पुढे जाऊन याचा असाही अर्थ लावता येईल आपल्याला की मला किंवा माझ्यावरती मुख्य जर कुणाची कृपा होती तर ती माझ्या श्रीगुरूंची होती, माझ्या सद्गुरूंची होती. मुख्य प्रसाद गुरुचा होता माझ्यावरती. मुख्य कुणाचा प्रसाद होता? प्रसाद नामकृपा. माझ्यावर कुणाची कृपा होती? तर माझ्या सद्गुरूंची होती. आणि त्यांची होती त्यामुळं हरीचीही बहुधा होतीच होती. आणि म्हणूनच सद्गुरू सेवेचं जे कृत्य आहे ते मी असं करील की ते सर्वप्रथम करील, बाकीच्या गोष्टी नंतर करील, पण ते कृत्य सर्वप्रथम मी आधी करील, त्याला प्रायोरिटी देईल, ते सगळ्यात आधी करील. आणि ही जी मी दिलेली त्या गोष्टीसाठीची जी प्रायोरिटी आहे, प्राधान्य आहे, त्यामुळं काय होईल की मी तर ते सद्गुरूंच्या सेवेमध्ये करील, परंतु सद्गुरूंच्या आजूबाजूला अनेक शिष्य असतील, परंतु ते कृत्य करताना मी अशा पद्धतीनं करील की मजची 10 बाहोतो. 10 जण जरी माझ्या सद्गुरूंच्या आजूबाजूला असले तर माझं कृत्य मी अशा पद्धतीनं करील की त्यांनी देखील त्या 10मध्ये सगळ्यात अधिक कृपादृष्टी माझ्यावरती टाकावी, कृपा कटाक्ष माझ्यावरती टाकावा. मला या आर्येचा अर्थ सांगत असताना त्रोटकाचार्यांची न राहून आठवण होते. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांचे अनेक शिष्य होते आणि त्यात अत्यंत वयोवृद्ध असणारे त्रोटकाचार्य होते, ज्यांची बाकीचे सर्व शिष्य निर्वत्सना करत, परंतु त्यांचं गुरुसेवेचं अधिष्ठान असं होतं, गुरुनिष्ठा अशी होती की मजची 10 बाहोतो. हे सर्वजण एकीकडे कधीकधी ह्या सर्वांचं गर्वहरण करण्यासाठी भगवत पूज्यपाद शंकराचार्य या त्रोटकाचार्यांना वेदांताचा पाठ घ्यायला लावायचे. त्रोटक म्हणायचे, मला काही येत नाही हो गुरु महाराज. ते म्हणायचे, त्रोटका आजचा पाठ तू घेशील. मजची 10 बाहोतो. गुरुनिष्ठा अशी असावी की सद्गुरूंची कृपा एकदा का झाली ना की मग हरिकृपा आपोआप होते. आणि मूकं करोति वाचालम पंगुम लंघयति गिरिम यत्कृपा तम अहम वंदे परमानंद माधवम. या पद्धतीनं भगवान कृपा करतात. आणि तोच अभिप्राय पुढच्या आर्येत देखील आहे. जरी गुरुवळे हरिहरही बहुकाळ, नको यशास तरी होया, यश कर्णधार होता, लागे म्हणणे कशास तरी होया. अत्यंत सुंदर अशा आर्या. ह्या आधीच्याच आर्येचा उत्तरार्ध कदाचित आपल्याला त्या अर्थाच्या अनुसंधानामध्ये पाहायला मिळेल. जरी गुरुवळे, जर गुरुकृपा झाली तर हरिहरही, ज्या पद्धतीनं मी आत्ता म्हणलं की काशी विश्वेश्वर भगवान तर आलेच, परंतु भगवान महाविष्णू आले, भगवान ब्रह्मदेव आले त्या संदीपकाला आशीर्वाद देण्यासाठी. त्या पद्धतीनं जरी गुरुवळे हरिहरही बहुकाळ, नको यशास तरी होया. मग यश दूर राहत नाही, त्याच्यासाठी फार काळ लागत नाही. यश अगदी नजरेच्या टप्प्यात येतं. कारण यश कर्णधार होता, लागे म्हणणे कशास तरी होया. सद्गुरूच आपलं यश आहेत. आणि कर्णधार म्हणजे सद्गुरूंचा जो गुरुपदेश आहे तो आपल्या कानावाटे जातो. आणि कर्णधार म्हणजे अगदी ज्याच्या हातामध्ये हे यश आहे, तो ज्याच्या हाती लागला किंवा त्याचा हात ज्याच्या मस्तकावर आहे, त्याला इतर कोणालाही अहो या, मी संकटात आहे, माझं रक्षण करा, मला वाचवा, अशा पद्धतीची विनवणी करण्याची गरज पडत नाही. जो खरा गुरुभक्त आहे, जो खरा गुरुनिष्ठ आहे, त्याला यशापयशाची चिंता करण्याची गरज लागत नाही. कारण यश हे नेहमी
त्याच्यासाठी कर्णधार असतं, कर्णधारासारखं समोर उभं असतं. आणि त्याकरता त्याच्यावरती सद्गुरूंची कृपा तर असतेच असते, परंतु भगवान स्वतः, मग ते हरी असोत किंवा हर असोत, ते आपल्याला कृपेच्या माध्यमातून सर्व कार्यांमध्ये यश प्रदान करतात. पुढे असं ते का करतात त्याचं उत्तर पंतांनी पुढच्या आर्येत दिलंय. पुढे काय म्हणतात ते, ब्रह्मा विष्णू महेश्वर साक्षात श्रुतिगीत महिम गुरुजास, ते अन्य संस्मृतीसही, ते अन्य संस्मृतीसही उन्मूळिती जेवी अहिम गुरुजास. कदाचित तिथे थोडासा टायपिंगमध्ये चेंज असेल. ते अन्य संस्कृतीसही, संस्कृती म्हणजे संसार, कदाचित तिथे असा अर्थ असावा. तर ब्रह्मा विष्णू महेश्वर साक्षात श्रुतिगीत महिम गुरुजास. बघा, हे ब्रह्मा विष्णू महेश्वर अवतारी पुरुष जेव्हा अवताराला येतात, त्यांना देखील म्हणजे ज्यांचा महिमा श्रुतींनी म्हणजे वेदांनी वर्णन केला आहे, असे त्रिदेव जेव्हा स्वतः अवताराला येतात तेव्हा देखील काय, तर ते देखील, त्यांना देखील सद्गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. आणि ते सद्गुरूंचा जर आश्रयाला जात असतील तर मग अन्य जीवांनी का जाऊ नये, सर्वांनीच गेलं पाहिजे. ते अन्य संस्कृतीसही उन्मूळती जेवी अहिमगु रुजास. तर याचा अर्थ इथे तळटीपेमध्ये असा दिला आहे की ते सर्व प्रकारची आपली बंधनं, संसाराचं भय, संकट, त्याचं उच्छेदन करतात. जेवी अहिमगु रुजास. इथे थोडीशी मोरोपंतांची संस्कृत प्रचूर अशी भाषा आपल्याला अनुभवायला मिळते. ते म्हणतात, श्रुतिगीत महिम गुरुजास, वेदांनी महिमा ज्यांचा गायलाय असे ब्रह्मा विष्णू महेश्वर, पण ते अन्य संस्कृतीसही उन्मूळिती. तर संसारासाठी कारणीभूत असलेले जे त्रिविध ताप आहेत, या सर्वांचा नाश करतात. कसा करतात, जेवी अहिमगु. अहिमगु याचा अर्थ असा दिला आहे की अहिम म्हणजे उष्ण आणि गो या अर्थानं किरण. उष्ण किरण कुणाचे असतात, तर सूर्याचे असतात. तर सूर्य ज्याप्रमाणे रुजास म्हणजे रोगांना नाहीसा करतो, असं म्हणतात. आदित्यस्य नमस्कारान ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्त्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. जेव्हा आपण संध्यावंदन करतो तेव्हा या संध्यावंदनामध्ये अशा पद्धतीचा सूर्यस्तुतीचा श्लोक आहे की जे सूर्यनारायणाचं दररोज दर्शन घेतात, सूर्यनमस्कार करतात, त्यांना जन्मोजन्मी कधीही दारिद्र्य येत नाही. दारिद्र्य येत नाही याचा अर्थ कुठल्याही प्रकारची रोगराई त्यांना शिवत नाही. बघा काय योगायोगे आपण सर्वजण देव आदिनारायणांच्या सान्निध्यात मोरोपंतांच्या गुरुस्तुतीचा आस्वाद घेतोय आणि भगवान सूर्यनारायणांचं वर्णन योगायोगानं या आर्येमध्ये आलंय की अहिमगु रुजास म्हणजे उष्णकिरण असलेले भगवान सूर्यनारायण ज्या पद्धतीनं सर्व रोगांचं निर्मूलन करतात, त्याच पद्धतीनं भवरोगाचं निर्मूलन करणारे सद्गुरू. आणि हे सद्गुरू ज्यांचा महिमा श्रुतींनी गायलाय, स्मृतींनी गायलाय, वेदांनी देखील गायलाय. आणि ब्रह्मा विष्णू महेश्वर हे साक्षात परब्रह्मस्वरूपी आहेत, सद्गुरू स्वरूपी आहेत. गुरु साक्षात परब्रह्म
अशा पद्धतीचं आपण वर्णन नेहमी करतो असे आहेत. त्यामुळं हे भवरोग नाहीसा करतात. आणि पंत या गुरुस्तुतीच्या उपसंहारापूर्वी 4a असं म्हणतात, गुरुबंधू गुरुपरिग्रह गुरुपुत्रही गुरु तसाच वाटावा, दाटावा तद्विरहे कंठ मगन का भवाब्धी आटावा. किती सुंदर आर्य आहे. यात सद्गुरूंच्या प्रती आपली विरहावस्था काय पराकोटीला पोचावी याचं वर्णन मोरोपंतांनी केलं आहे. ते म्हणतात, आपण आपला भाऊ आपल्यापासून जवळ नसेल तर ज्या पद्धतीनं त्याच्या विरहावस्थेत असतो ना, किंवा परिग्रह म्हणजे आपली अर्धांगिनी किंवा जिच्यासोबत आपण परिग्रह केला आहे, पाणीग्रहण केलं आहे अशी, किंवा पुत्र म्हणजे आपला मुलगा जर आपल्याजवळ नसेल तर ज्या पद्धतीनं आपण विरह कातर होतो त्या पद्धतीनं सद्गुरूंच्या बाबतीमध्ये आपण विरह कातर होणं आवश्यक आहे. आणि त्याही पुढे जाऊन त्याही पुढचा अर्थ, गुरुबंधू गुरुपरिग्रह गुरुपुत्रही गुरु तसाच वाटावा. ज्या गुरूंच्याकडे आपण गुरुकृपा प्राप्त केली आणि आपल्यासोबत कोणी गुरुकृपा प्राप्त केली तो आपला गुरुबंधू देखील आपल्याला सद्गुरूंसारखाच वाटावा. गुरुपरिग्रह आपल्या गुरुमाता देखील आपल्याला सद्गुरूच वाटाव्यात. गुरुपुत्रही गुरूंचा पुत्र देखील आपल्याला सद्गुरूच वाटावा. तिथे आपल्या दृष्टीमध्ये कुठल्याही प्रकारचं द्वैत असता कामा नये. अशा पद्धतीचं अद्वैताचं तत्त्वज्ञान देखील मोरोपंतांनी शेवटी जाता जाता दिलंय, गुरु तसाच वाटावा. कारण गुरु हे व्यक्ती नाही, गुरु हे तत्व आहे. आणि त्या तत्वाची इथे ओळख पंत करून देत आहेत. आणि शेवटी म्हणतायत, दाटावा तद्विरहे कंठ मग नका भवाब्दी आटावा. आणि अशा पद्धतीनं जर आपण विरह कातर झालो, अशा पद्धतीनं जर सद्गुरूंशी एकनिष्ठ झालो, अशा पद्धतीनं जर सद्गुरुनिष्ठ झालो, सद्गुरूंची कृपापात्र ठरलो, तर ज्या पद्धतीनं समर्थ शिष्य कल्याण स्वामींना समर्थांचा विरह व्हावा आणि समर्थांनी स्वयंभू समाधीमधनं येऊन त्यांना दर्शन द्यावं आणि त्यांना कृतार्थ करावं, त्याच पद्धतीनं आपल्याला देखील आपले सद्गुरू कृतार्थ करणार नाहीत का? मग नका भवाब्दी आटावा. भवाब्दी म्हणजे भवसागर, भवाब्दी म्हणजे हा संसार समुद्र. तो काय आटणार नाही का? नक्कीच आटेल असा विश्वास मोरोपंतांना आहे. शेवटी ते प्रश्नार्थक वाक्य उच्चारून मग नका भवाब्दी आटावा असं म्हणतात. आणि उपसंहार करत असताना असं लिहितात, गुरुभक्ताच्या कार्या याव्या म्हणून या 10 आर्या, भक्त मयूरे धार्या लिहिल्या रुचतील नका जना आर्या. अत्यंत सुंदर असा श्लेष शेवटीच्या उपसंहारात देखील आपल्याला वाचायला मिळतोय. ते म्हणतात, ह्या ज्या काही आर्या आहेत ना त्या एकूण 10 आहेत. म्हणून या 10 आर्या कशासाठी या रचल्या? तर गुरुभक्ताच्या कार्या याव्या म्हणून. तर जे सद्गुरूंचे भक्त आहेत, जे सद्गुरूंची भक्ती करतात किंवा सद्गुरूंची ज्यांना भक्ती करावीशी वाटते ती भक्ती कशी करावी, का करावी हे कळावं, हे समजावं, या कार्याकरता गुरुभक्ताच्या कार्या याव्या, गुरुभक्तांना कामी पडाव्यात यासाठी या 10 आर्या भक्त मयुर्ये धार्या. भक्त मयुरे इथं ते स्वतःला देखील गुरुभक्त असं अधोरेखित करतात. कारण त्यांची पंतांची देखील गुरुनिष्ठा अत्यंत जाज्वल्य अशी होती, अत्यंत दांडगी अशी होती. भक्त मयुरे धार्या लिहिल्या. धार्या म्हणजे धारण करण्याजोग्या, धारण करण्यास योग्य अशा, म्हणजे ज्याचा अर्थ आपण नेहमी आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये धारण करावा, आपल्या अंतःकरणामध्ये लिहून ठेवावा, आपल्या अंतःकरणामध्ये रुजवावा अशा धार्या लिहिल्या. रुचतील नका जना आर्या. जे सभ्य आहेत, जे आर्य आहेत, त्या आर्यजनांना या
रुचतील ना, का रुचणार नाहीत, तिथे सुद्धा पुन्हा प्रश्नचिन्ह विचारलं आहे. आणि मी तर असं म्हणेल, पंतांच्या आर्या कुणाला रुचणार नाहीत? पंतांच्या आर्या सर्वांनाच रुचतात. कारण अहो, पंत नसते तर आर्याच तुम्हा मला दिसली नसती. कारण मोरोपंतांनीच असं एके ठिकाणी लिहून ठेवलंय, प्रगटी प्रथम भगीरथ नृपलोकी सुर नदी सती आर्या. बघा काय छान पंतांचा इथे एक प्रकारचा प्रतिभा संबंध आपल्याला पाहायला मिळतो. प्रतिभा, अलौकिक अशी प्रतिभा पंतांच्या काव्यामध्ये पाहायला मिळते. प्रगटी प्रथम भगीरथ नृप लोकी सुर नदी सती आर्या. भगीरथानं ज्या पद्धतीनं सुर नदी म्हणजे स्वर्गामध्ये असलेली नदी गंगा ज्याप्रमाणे प्रथम भूतलावरती आणली, तशी हे मयूर नाही तरी सर्वांसी नदी सती आर्या. जर मोरोपंत नसते किंवा हा मयूर नसता, तशी हे मयूर नाही तरी सर्वांसी न दिसती आर्या. जर हा मयूर कवी कदाचित यदा कदाचित जन्मालाच आला नसता तर सर्वांना ही आर्या दिसलीच नसती. म्हणूनच या 10 आर्या आणि भक्तमयूरांनी धारण करण्याजोग्या या ज्या गुरुभक्तांसाठी लिहिलेल्या आर्या आपण गेल्या 1 तासापासून त्याचं परिशीलन करण्याचा प्रयत्न करतोय, यथाशक्ती त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतोय, चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. त्या मला जशी माझ्या सद्गुरूंनी बुद्धी दिली आणि आदरणीय, मी ज्यांचं नाव आवर्जून घेऊ इच्छिल असे ज्येष्ठ आमचे पंत साहित्याचे अभ्यासक श्रीपाद काका कुलकर्णी यांना देखील मी थोडंसं विचारलं. मला ज्या ज्या गोष्टींमध्ये अडचणी वाटल्या त्यांनी मला बरंच छान सांगितलं. मला ते कदाचित तेवढं व्यवस्थित कदाचित आज सांगताही आलं असेल की नाही हा प्रश्न आहे. परंतु मला कधीही अडीअडचण आली पंतांचं साहित्य स्फुट काव्यामध्ये तर ते मला नेहमी मार्गदर्शन करतात. त्यांनी देखील मला म्हणजे तातडीनं या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे पंतकाव्याचं रसास्वादन, पंतकाव्याचं अर्थपरिशीलन ही तशी सोपी गोष्ट नाही, थोडीशी कठीण गोष्ट आहे. परंतु आज या पंत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून, पंत साहित्य अभ्यासक मंडळाच्या माध्यमातून असे ज्ञानवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आमच्या सर्व तरुणांच्या संगतीमध्ये येतात आणि आम्हाला ते मार्गदर्शन करतायत. आणि हाच खरं म्हणजे या संमेलनाचा हेतू आहे, मूळ उद्देश आहे. आमचे मित्रवीर प्रभंजन बुवा यासाठी आमच्या नेहमी मागे असतात की ते म्हणतात की आपल्या सर्वांना मिळून हे करायचं आहे आणि पंत साहित्य अशा पद्धतीनं पुन्हा एकदा उजेडात आणायचं आहे, त्याचा प्रचार प्रसार करायचा आहे. प्रभंजन बुवांचा खूप आग्रह होता की तुम्ही यावर्षी देखील संमेलन यावं, परंतु काही अपरिहार्य कारणामुळं मी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही. म्हणून या चलचित्रफितीच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या चरणी ही मोरोपंतकृत गुरुस्तुती या साहित्य रचनेची यथाशक्ती मला जी काही सेवा करता येईल, मला जी काही सेवा घडली ती अर्पण करण्याचा प्रयत्न करतोय. आपण सर्वांनी ती गूढ मानून घेतली आणि माझे 2 शब्द वेडे वाकुले गाईन परी तुझाची म्हणवीन या न्यायानं आपण माझं हे परिशीलन